नमस्कार. आज 24 एप्रिल 2024 इच्छापूर्तीचा आजचा पाठ आहे. दुसरा. मागच्या वेळेला पहिला पाठ झाला आणि योग पाठ मालिकेतला हा एकंदर 10वा पाठ आहे. सुरुवात करूया आपण. सर्वांना हरिओम. नेहमीसारखी प्रार्थना सुरुवातीला. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम्. स्वामीजींचं महाशून्य बिंदूचं पुण्यस्मरण आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना. हे राष्ट्र मोठे झाले पाहिजे यासाठी अखंड परिश्रमाबरोबर वातावरण शुद्धीही झाली पाहिजे. या दोन्हींची एकत्रता आम्ही करत आहोत. मानवता कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, व्यक्ती कल्याणमस्तु. हरिओम. आज काही स्लाइड शेअर करणार आहे, तर ते जरा स्क्रीन शेअर करण्याची प्रोसेस पूर्ण करतो. चला सुरू करतो आपण. स्क्रीन शेअर करतोय. मागच्या पाठाला जे कोण नसतील त्यांच्यासाठी थोडक्यात आढावा. इच्छापूर्ती हा विषय मनशक्तीच्या प्रत्येक वर्गात जो पहिला पाठ असतो आणि जो बुद्धियोगामध्ये खूप सविस्तर स्वामीजींनी घेतलेला आहे, त्यातला काही भाग आपण आता घेतो आहोत. त्यातला एक भाग मागच्या वेळेला झाला तर त्याच्यामध्ये आपण बघितलं की आध्यात्मिक किंवा पारमार्थिक ध्येय हे नेहमी मोक्ष हे असतं. आपलं प्रत्येकाचं ते असेलच असं नाही, परंतु साधकत्वातला क्रमविकास आणि फायनली मोक्ष हा विकास असतो. परंतु त्यावेळेला आपण असंही बघितलं की मृत्यूच्या वेळेला काही इच्छा बाकी राहिल्या, वासना काही शिल्लक राहिल्या, तर जीव शरीर सोडून जातो, परंतु त्या राहिलेल्या वासना इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसरं शरीर घेऊन जन्म घेतो, ज्याला पुनर्जन्म म्हणतात. गीतेमध्ये पण याबद्दल सविस्तर सांगितलेलं आहे. आता हा जन्म घेतलेला असतो तो आपल्या वासना किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी, आणि इच्छापूर्ती हा आपला विकास विषय आहे आजचा. आता या इच्छा म्हटल्या तर एकाच माणसाच्या जीवनात असंख्य इच्छा वेळेवेळेप्रमाणे असू शकतात आणि अनेक लोकांच्या अनेक इच्छा असू शकतात. म्हणून इच्छापूर्ती म्हणजे सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण अशा प्रकारचं हे साध्य जर का आपण बघायला गेलो तर, लिटरली करायला गेलो तर ते अशक्यप्राय आहे. म्हणून आपण असं बघितलं की असंख्य लोकांच्या असंख्य जरी इच्छा असल्या तरी त्या सर्व इच्छा या एकाच गोष्टीसाठी किंवा एकच गोष्टीच्या प्राप्तीसाठी असतात. ती गोष्ट म्हणजे सुख. प्रत्येकाची सुखाची कल्पना वेगळी, परंतु सुख हवं असतं प्रत्येकाला. आणि म्हणून आपण सुखाचा विचार केला. ह्या इच्छापूर्तीच्या पाठामध्ये सुखाचा विचार केला. आणि सुखप्राप्तीसाठी 3 गोष्टी लागतात, त्या आपण स्क्रीनवर बघतो. एक, पैसा लागतो. दुसरं लागतं शारीरिक आरोग्य लागतं. आणि तिसरं स्वभाव किंवा चारित्र्य चांगलं लागतं. आणि मागच्या वेळेला आपण हे डिटेल डिस्कस केलं, ज्याच्यामध्ये सविस्तर चर्चा केली. आणि आपण बघितलं की पैशासाठी भरपूर लोक प्रयत्न करतात आणि पैसाही मिळतो, परंतु आरोग्यासाठी, शारीरिक आरोग्यासाठी जेवढा पैशासाठी प्रयत्न केला जातो तेवढा प्रयत्न केला जात नाही. आणि तिसरी जी गोष्ट आहे ते वर्तन किंवा चांगला स्वभाव, ह्यासाठी तर विशेष प्रयत्नच केला जात नाही. कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपला स्वभाव खूप छान आहे, प्रॉब्लेम असतो तो इतरांशी असतो, असं बहुतेकांना वाटतं. परंतु आपण हे बघितलं की सर्वात महत्वाचा भाग जो आहे तो स्वभाव आहे. त्याच्या खालोखाल आरोग्य आहे आणि संपत्ती ही आवश्यक आहे, परंतु जी गोष्ट अत्यंत आवश्यक आहे त्या गोष्टीसाठी म्हणजे स्वभावासाठी, चारित्र्यासाठी विशेष प्रयत्न केला जात नाही. आरोग्यासाठी
फार प्रयत्न केला जात नाही, पण पैशासाठी बाकी भरपूर प्रयत्न केला जातो. आणि म्हणून जर का आपल्याला इच्छापूर्ती करायची असेल तर आपल्याला दोन गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. एक म्हणजे स्वभाव घडवणारं शिक्षण आणि आपलं आरोग्य घडवणारी लाईफस्टाईल, या दोन गोष्टी बघायला पाहिजेत. आणि मागच्या वेळेला आपण विशेषत्वाने जो विचार केला तो वर्तनाचा किंवा स्वभावाचा विचार केला. आणि ह्या स्वभावाच्या बाबतीत काय करता येईल हा आजचा विषय आहे. आणि स्वामीजींनी ज्या पद्धतीने हा एक युनिक पद्धतीने हा विषय मांडलेला आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता बघा की इच्छा तर प्रत्येकाला आहे आणि ध्येय पण म्हणजे प्राप्तीची जी कल्पना आहे, ही सुखाची कल्पना ती सुद्धा प्रत्येकाला आहे. परंतु श्रेयस आणि प्रेयस असा दोन प्रकार केले जातात. आपल्या अभिप्रायात आपल्याला असणारे विषय असतात की आवडीच्या गोष्टी, त्याच्यासाठी दोन विषय केले तर श्रेयस म्हणजे योग्य श्रेयस्कर आणि प्रेयस म्हणजे आवडीचं. आणि बऱ्याच वेळा माणसाला आवडीची गोष्ट करायची, कधी आवडीची गोष्ट नाही परंतु योग्य गोष्ट आहे ती करायची, ह्या दोन पर्यायातून निवड करायला लागते. आता काही मार्ग असतात ते सोपे असतात, सुखदायक असतात, तर काही मार्ग असतात ते खूप कठीण असतात पण कल्याणकारक असतात. मग अशा प्रसंगी जो खरोखर रॅशनल विचार करणारा बुद्धिमान माणूस असतो तो दोन्ही मधला फरक लक्षात घेतो आणि जरी कठीण असला तरी कल्याण करणारा मार्ग तो निवडतो आणि सोपा सुखदायक असा जो पर्याय असतो तो डावलतो. म्हणजेच तो श्रेयस निवडतो आणि प्रेयस आता थोडंसं मागे ठेवतो. अगदी सोपं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर विद्यार्थी दशेमध्ये किंवा उमेदवारीच्या आपल्या काळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास किंवा कष्ट करणारी जी व्यक्ती असते ती शिक्षणात आणि व्यवसायात यशस्वी होते. म्हणजे सुरुवातीला शाळेत असताना, शिकत असताना किंवा उमेदवारी करत असताना खूप कष्ट करायला लागला, अभ्यास केला तर ती माणसं यशस्वी होतात आणि मग त्यांचा पुढचा काळ सुखाने जातो. परंतु जी माणसं त्या सुरुवातीच्या म्हणजे शाळेच्या विद्यार्थी दशेमध्ये म्हणा किंवा उमेदवारीच्या मध्ये विशेष तोशीस नाही घेत आणि मग त्यावेळेला कमी कष्ट करून थोडा आराम करतात, त्यांची पुढे शिक्षणात किंवा व्यवसायात यशस्वी होण्याची शक्यता कमी असते आणि मग त्यांचं पुढचं आयुष्य कष्टप्रद बनतं. थोडक्यात श्रेयस आणि प्रेयसचा आपण विचार करतोय. म्हणून योग्य वेळी अधिक कष्टाचा मार्ग जाणीवपूर्वक जर का निवडला तर दीर्घकालीन उत्तम फळ मिळतं. आपण व्यवहाराचा विचार करतोय आणि कमी कष्टाचा सुखकर मार्ग सुरुवातीला स्वीकारला तर एक तर ते फलित लांबतं, मग ते शिक्षणाचं असो, गुंतवणुकीचं असो, संपत्तीची निर्मिती सगळीकडे हे तत्व लागू होतं. आणि नेहमी ह्याची बरेच उदाहरणं आपण बघितली की ती ज्योत असते आणि त्या ज्योतीवर तो पतंग झडप टाकतो. त्या पतंगाला ती ज्योत खूप आवडते आणि त्या ज्योतीचं त्याला आकर्षण होतं म्हणून त्याच्यावर तो झडप टाकतो आणि पतंग जळून जातो. किंवा मासा आणि गळाचं पण नेहमी उदाहरण देतात की गळाला एखाद कुठला तरी छानपैकी खाण्याचा पदार्थ किंवा माशाला जसा आवडतो असं तो काहीतरी लावलेलं असतं, पाण्यात ते गळ टाकला आणि मग तो पदार्थ खाण्यासाठी मासा जातो आणि त्या गळात अडकतो. उदाहरण एवढ्यासाठी आहेत की आपल्याला जे आवडतं ते कधी कधी आपल्याला त्रासदायक असू शकतं. व्यसन किंवा निर्व्यसनी माणसाचं पण म्हणता येईल की जे व्यसनी लोक असतात ते व्यसनामध्ये त्यांना ताबडतोब सुख मिळतं म्हणून ते करत असतात. निर्व्यसनी माणसं ते सुख टाळत असतात, परंतु व्यसनी लोक पुढे त्रासदायक जीवन जगतात. तर अशा पद्धतीने श्रेयस आणि प्रेयस हा विचार खूप महत्वाचा आहे. आपल्या इच्छामध्ये आपल्याला जर क्लासिफिकेशन करायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण थोडक्यात हा विचार करतोय. आणि मग ह्या ठिकाणी मनाच्या श्लोकामधला एक रेफरन्स खूप ऍप्ट आहे, एकदम योग्य आहे, म्हणून तो आपण बघूया. देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहातीत ते हित सांडित गेला. देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला म्हणजे देहबुद्धी याचा अर्थ काय? इंद्रिय सुख किंवा आपल्या मनाच्या अहंकाराची सुख, सत्ता, कीर्ती, प्रतिष्ठा हा समजा दृष्ट झाला
तर मग हित जे असतं ते सांडीत जातो माणूस, किंवा हित राहून जातं. परंतु परमार्थाच्या दृष्टीने देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, आणि त्याच्यावर उपाय सांगतात, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणजे अवघड वाटलं तरी साधना मार्गावर स्थिर राहण्यात आपलं श्रेयस आहे, आपलं खरं कल्याण आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा श्रेयस आणि श्रेयसचा एक काही प्राथमिक भाग आपण बघतोय. आता ह्या स्वभावाचा किंवा माणूस आरोग्याची जर का जडणघडण आपल्याला करायची असेल, तर माणसाच्या सुखासाठी माणूस म्हणजे काय हे जर आपण विचार केला तर माणसामध्ये दोन भाग आहेत. एक आहे शरीर आणि दुसरं मन. मन म्हणा, अंतःकरण म्हणा, बुद्धी म्हणा, जे काय म्हणत होते. एक भाग आहे जड, त्याला शरीर म्हणतात, आणि दुसरा आहे तो अजड, त्याला मन म्हणा किंवा अंतःकरण म्हणा. आता ह्याच्यामध्ये इच्छा कुणाला आहे, तर ती मनाला आहे. तर ती मन अनेक संकल्प विकल्प करून कुठलं तरी एक इच्छा ठरवते, आणि ती इच्छा प्राप्त करण्याचं एकदा ठरलं मनाचं की काम कुणाला करावं लागतं, शरीराला करावं लागतं. आणि म्हणून माणूस मनाच्या इच्छेप्रमाणे काम करतो आणि त्याप्रमाणे त्याचं वर्तन घडतं. म्हणून माणूस समजण्यासाठी त्याचं मन समजणं महत्वाचं आहे, आणि शरीर समजण्यासाठी विज्ञान समजणं आवश्यक आहे. म्हणजे शरीराचं विज्ञान, शरीर हा विषय जडाचा विज्ञानामध्ये येतो, आणि मन हा विषय अध्यात्मामध्ये येतो. म्हणून अध्यात्म आणि विज्ञान हा दोन्हीचा अभ्यास आपल्याला स्वतःचा विचार करताना करावा लागतो, आणि तो विचार आपण करतोय. आणि ह्या दोन्हीचा उत्कृष्ट समन्वय हे स्वामीजींच्या कार्याचं किंवा स्वामीजींनी जे काही विचार मांडले त्याचं वैशिष्ट्य आहे. आता मुख्य ह्याच्यात मन ठरवतं आणि शरीर काम करतं, आणि माणसाचं मन तर काय दिसत नाही, पण माणसाचं मन स्वभावातून आणि वर्तनातून व्यक्त होतं, त्याच्या चारित्र्यातून कळतं. आणि म्हणून चारित्र्य जर का चांगलं घडायचं असेल, स्वभाव चांगला घडायचा असेल, वर्तन जर का चांगलं व्हायचं असेल, तर मनाचं शिक्षण खूप महत्वाचं आहे. मनाने काय करावं काय न करावं ह्याच्याबद्दलचं शिक्षण जे मनाच्या श्लोकामध्ये आपण बघितलं, भगवद्गीतेमध्ये आपण बघितलं, आणि स्वामीजींनी एक वेगळ्या पद्धतीने व्यावहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही पातळीवर ते मांडले, ते आपण आज बघण्याचा प्रयत्न करतो. आता ही एक जी मनाची आपली ठेवण आहे बघा, मनाची वृत्ती असते, प्रत्येकाची वृत्ती वेगळी असते, आणि ती वृत्ती प्रत्येकाची टिपिकल असते. पण जर का त्याला योग्य बदल नाही केला आपण, त्या मनाच्या ठेवणीमध्ये योग्य बदल नाही केला, तर सुधारणा होत नाही. कथा पुराण ऐकायला गेलं तर तिथे झोप येते, आणि झोपेसाठी बिछाण्यावर जर पडलं तर विचारचक्र सुरू होतं. थोडक्यात आयुष्यामध्ये कधी काय करावं याचं बऱ्याच वेळा आपल्याला भान राहत नाही. मनाची जर का आपण ठेवण बदलली नाही तर एकाग्रता होत नाही, आणि म्हणून मनाची ठेवण शुद्ध हवी. मनाच्या वर्तनामागील हेतू योग्य हवा, आणि अशा पद्धतीने व्यवहार आपला झाला पाहिजे. फक्त स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या वासनिक बुद्धीसाठी किंवा चुकीच्या गोष्टीसाठी आपली शक्ती जर का खर्च होत असेल, तर ती सवय हळूहळूपणे संयमाने सोडायला पाहिजे. आणि हे सोपं नाहीये. त्या वासनेची एक छान वर्णन केलेलं आहे, ते असं आहे, वासना ओढाळ गाय, जे जे खाऊ नये ते खाय, जे जे पाहू नये ते पहाय, आणि जिकडे जाऊ नये तिथे जाय, आणि म्हणून चाललाय म्हणून हिचे मोडावे पाय, वासना ओढाळ गाय. म्हणजे ही जी आपल्या काय म्हणतात त्या संकल्पाचं किंवा आपल्याला किती आपण जरी ठरवलं तरी जे काय व्हायचं असेल ते होत असतं. कारण आपण मागच्या वेळेला बघितलं की बऱ्याच वेळा आपल्या सबकॉन्शियस माइंड आपल्याला रूल करत असतं आपल्यावर, आपल्या इच्छेवर, आणि त्याप्रमाणे ते घडत असतं. आता एकंदर सुधारणा करायची म्हटली स्वतःमध्ये किंवा स्वतःच्या मध्ये आत्मपरीक्षण करायचं म्हटलं तर आपण अत्यंत प्रामाणिकपणे बघितलं तर सगळ्यांच्याच बाबतीत हे असं आहे, म्हणजे सर्वसामान्य अनेक लोकांच्या बाबतीत, की आपल्यामध्ये तशा चांगल्या गोष्टी असतात, तशा वाईट गोष्टी पण असू शकतात. आपल्यातून पूर्वी पाप कळत नकळत घडलेलं असू शकतं.
मग हे आपण कशासाठी बघतो की ह्या सगळ्याचा सकारात्मकतेने हे असणं म्हणजे काही फार त्याज्य याच्यातला भाग नाही, परंतु त्याच्याकडे जर का आपण व्यवस्थित बघितलं, आपण स्वतःचा शोध घेतला, तर आपल्याला नक्की वाईट काय आहे ते कळेल आणि म्हणून आपल्याला त्यासाठी योग्य तो प्रयत्न करायला लागेल. थोडक्यात स्वतःची वर्तनशुद्धी म्हणजे आचार आणि ह्या ज्ञानाची माहिती इतरांना देण्याचा श्रमानंद म्हणजे प्रचार. स्वतःचं वर्तन आणि ज्ञानगुणाकार ह्या दोन पावलांनी जर का चालत राहिलं तर आपली हळूहळू प्रगती होते असं स्वामीजी म्हणतात. आणि त्यासाठी अखंड सावधानता हवी, अखंड अनुसंधान हवं आणि हे निरपेक्ष भावाने आणि अलिप्ततेने घडलं पाहिजे. तरच कर्मयोग मार्गावर आपली वाटचाल होत राहील आणि ज्ञान आधारित कर्माच्या आचरणाने आपल्यातले दोष आपल्याला नाहीसे करता. हा आपण एक काय म्हणतात आउटलाईनचा भाग बघतोय, पण हे करायचं कसं त्याच्यावर आज आपल्याला विचार करायचा आहे. स्वामीजींनी वेगळ्या पद्धतीने हा विचार केलेला आहे. तो म्हणजे निसर्ग नियमाप्रमाणे निसर्ग चालतो, परंतु निसर्ग नियम आणि मानवी जीवन ह्यांचा एक उत्कृष्ट संबंध आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला निसर्गाचे नियम जर का आपण लक्षात घेतले आणि त्याप्रमाणे आपलं जर का जीवन आपण बेतू शकलो किंवा बदलू शकलो तर आपल्याला ह्या निसर्गाकडून सहाय्य मिळेल आणि आपण सुखी होईल, सुखी होऊन आपल्या इच्छापूर्ती होईल, अशा पद्धतीचा हा विचार आहे. आता तो विचार करताना आपण पहिला हा विचार करतो की हे विश्व जे आहे ते नियमाने चालतं का नाही चालत. तर आपण जर का असा विचार केला तर हे विश्व पूर्ण नियमाने चालतं. ते काय चालतं, कसं चालतं हे आपण पुढे बघू, पण साध आहे की सूर्योदय ठरलेल्या वेळेला बरोबर कधी सेकंदाचा उशीर होणार नाही, सूर्यास्त कधी उशीर होणार नाही. पृथ्वी, सूर्य, चंद्र, आकाशातले ग्रहगोल त्यांच्या जी काही नियोजित त्यांची कक्षा आहे त्या कक्षेमध्ये त्यांच्या गतीने ते फिरत असतात. त्याच्यामध्ये कधी गोंधळ होत नाही. भरती, ओहोटी ह्या सगळ्या गोष्टी अगदी एक्झॅक्टली वेळेवर चालू असतात. इतकंच नाही तर जीवन जे चाललंय ते वेळेवर चाललंय. म्हणजे बघा की एकाच वाफ्यामध्ये जर का दोन बिया टाकल्या, एका समजा तुम्ही भोपळा टाकला आणि एकाच जर का कारलं टाकलं तर त्या भोपळ्याच्या बियाला बरोबर भोपळ्याचाच वेल येणार, शेजारी असत कारल्याला ह्याच्यामध्ये कधीही गोंधळ होत नाही. तर अशा पद्धतीने एकदम सिस्टमॅटिकली हे जीवन चाललेलं आहे, निसर्ग चाललेला आहे. आणि विश्व जर का नियमाने चालत असेल तर विश्वाच्या घटकांनी नियमाने चाललं पाहिजे, विश्वात राहणाऱ्या लोकांनी चाललं पाहिजे की नाही. म्हणजे विश्वात असलेल्या प्रत्येक, जसं आता मी जर का महाराष्ट्रात राहतोय तर मला महाराष्ट्राचे नियम लागू आहेत, नाही पाळले तर शिक्षा होईल. भारताचे नियम लागू आहेत, ते नाही पाळले तर मला शिक्षा होईल. तसं विश्वाचे नियम सुद्धा मला लागू आहेत, ते नाही पाळले तर शिक्षा होतील. म्हणून विश्वनियम आणि विश्वनियमांचा आपल्या जीवनाशी संबंध आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी किंवा सुखासाठी संबंध हा विषय जो आहे तो आपण आज समजून घेऊ थोडासा. आणि त्यातला दोन जे कन्सेप्ट आहेत तो ज्याचा विचार या ठिकाणी स्वामीजींनी त्यांच्या ह्याच्यामध्ये जास्त केलेला आहे, तो म्हणजे एक एव्हरी ऍक्शन म्हणजे रिॲक्शन इक्वल अँड ऑपोजिट, म्हणजे कार्यकारण भावाचा विचार केलेला आहे किंवा गतीला प्रतिगती हा जो भाग आहे तोचा विचार केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निसर्गामध्ये जी एनर्जी आहे ती समतेत राहते. म्हणजे गरम पाणी आहे, थंड पाणी आहे, हे जर का 2 ग्लासमध्ये घेतलं आणि तिसऱ्या ग्लासमध्ये दोन्ही पाणी ओतलं तर गरम पाणी थंड होईल, थंड पाणी गरम होईल आणि एका समस्थितीला आल्यानंतर त्यांची फ्लो थांबतो, हीटचा फ्लो थांबेल. तर ही समता ही वृत्ती आहे. आणि आपल्याला ह्या सगळ्या दोन गोष्टीचा आपल्याशी काय संबंध आहे हा विचार करायचा. आता हा थर्मोडायनेमिक्सचा एक नियम आहे, एंट्रोपी ज्याला म्हणतात तो, आणि एक न्यूटनचा एव्हरी ऍक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन हा जो नियम आहे तो कसा आपल्याशी लागू आहे ते आपण बघूया या आजच्या आपल्या विषयाच्या संदर्भात. आता बघा, आपण आपलं आयुष्य सगळ्या आपल्या महत्वाकांक्षा, इच्छा, वेगळ्या वेगळ्या ज्या काही आपल्याला गोष्टी साध्य करायच्या त्यासाठी प्रयत्न करत असतो.
आता कुठलंही जे कर्म आहे ते गतिशिवाय होऊ शकत नाही. काहीही जरी करायचं असेल तरी गती लागते. म्हणजे काही न करता सुद्धा आपल्या शरीरात वेगळ्या वेगळ्या गती चालूच असतात. परंतु जे आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण जे कर्म करतो त्यासाठी, आता फॉर एक्झाम्पल, आज जर का आपल्याला हे पाठ ऐकायचे, तर पाठ ऐकायचं म्हटल्यानंतर आपल्याला लॉग इन करायला लागतं. लॉग इन झाल्यानंतर आपलं ते काय माईक बिक काय सिस्टीम असेल ती चालू करायला लागते, ऐकायला लागतं. आता ही सगळी जी गोष्ट आहे ही गती आहे. म्हणजे वेगळ्या वेगळ्या कर्मासाठी कुठलंही जे कर्म असेल त्याच्यामध्ये गती निर्माण होते. आणि आपण आयुष्यभर म्हणजे झोप सोडून आपल्या ह्या जीवनभर आपला गतीशी संबंध असतो. झोपेत नसतो अशातला भाग नाही, परंतु आज आपण जो विचार करतोय तो आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण आपला आयुष्यभर गतीशी संबंध असतो. म्हणजे सुखपूर्तीसाठी किंवा सुख मिळवण्यासाठी आपल्याला इच्छापूर्ती करायची असेल तर गती संबंध आहे. आणि आपण ज्या जीवनात हे सगळं प्राप्त करतो ते जीवन सुद्धा गतीशी निगडित आहे. बघा, आपल्या आयुष्याची सुरुवात जन्माने होते, परंतु खरी आपण म्हणतो की ज्या वेळेला आईच्या पोटात गर्भधारणा होते आणि ती पहिली पेशी निर्माण होते, फलित पेशी निर्माण होते आणि त्यापासून मग पुढे गर्भ तयार होतो. आणि ती पेशी जी आहे त्या एका पेशीचं 9 महिन्यामध्ये, म्हणजे त्या अत्यंत वजनहीन अशा पेशीचं जवळजवळ काहीतरी 3, 3.5 किंवा 2-2.5 किलो बरेच वजन होतं. हे सगळं गतिमय, प्रचंड गतिमय होतं. जन्मानंतर तो श्वासोच्छ्वास चालूच असतो, हृदयगती चालू असते, सगळ्या गती चालू असतात. आणि ज्या वेळेला ह्या सगळ्या गती थांबतात त्यावेळेला आपलं आयुष्य संपतं. म्हणजे आयुष्य सुरुवात गतीने होते, ही गती आयुष्याला आपली साथ करते आणि ही गती थांबली की आपलं आयुष्य संपतं. म्हणजे जीवन हा गतीचा प्रवास आहे असं आपण जीवनाची व्याख्या केली ह्या संदर्भात तर ती काही चुकीची होणार नाही. जीवन गतीचा प्रवास आहे. आपल्या कुठल्याही इच्छा महत्वाकांक्षा पूर्तीसाठी आपल्याला गती निर्माण करावी लागते. आणि म्हणून जीवनाचा संबंध गतीशी आहे आणि आपल्या इच्छापूर्तीचा संबंध सुद्धा गतीशी आहे. इथे आपला आणि गतीशी आणि गती नियमांचा आपला संबंध येतो. एक अगदी कॉन्क्रीट उदाहरण घेऊया. तुम्ही शांत निवांत बसलेला आहात, रविवारची सुट्टी आहे, सकाळचा वेळ आहे, झोप छान झालेली आहे, निवांत बसलेलो आहोत आणि त्यावेळेला आपण आरामात बसलेलो आहोत. समजा तुमच्या आणि कसे बसलेलो आहोत आपण त्यावेळेला जर का आपण आपली स्वतःची शरीराची गती बघितली, पल्स रेट आपल्याला बघता येते, तर समजा ती 70 पर मिनिट आहे. आता नॉर्मली आपण रिकामे बसलो की पहिल्यांदा आजकाल आपण काय करतो तर हातात मोबाईल घेतो, मोबाईल उघडतो, व्हॉट्सअपचे मेसेज बघायला लागतो. व्हॉट्सअपचा मेसेज बघितला, पहिलाच मेसेज असा आहे की तुम्हाला 5 कोटी रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये ते 5 कोटी रुपये क्रेडिट झालेले आहेत असं तुमच्या बँकेकडून मेसेज आला, युअर बॅलन्स इज सो अँड सो नाव. ही कल्पना एक मनाने करा आपण की असं झालं तर आपल्याला काय होईल, खूप सुख होईल, खूप आनंद होईल. प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी असेल. मनाला सुख होईल, मनाला खूप एक्साइटमेंट होईल किंवा अनेक गोष्टी वाचतील. तर ती काय कशा पद्धतीने तो रिॲक्ट होईल तर प्रत्येकाची रिॲक्शन वेगळी असेल. परंतु सर्वसामान्य म्हटलं तर मनाला सुख होईल. त्याच वेळेला शरीरात काय होईल, आपली जर का पल्स आपण पहिल्यांदा 70 बघितली असेल आणि एक 10 मिनिटांनी बघितली, 15 मिनिटांनंतर किती असेल ती खूप जास्त असेल. बरोबर, एक्सायटेड. म्हणजे काही लोकांना तर इतका आनंद होतो की ते म्हणतात की त्यांना अटॅक पण येऊ शकतो. किंवा काही लोक असे असतात की त्यांना कदाचित काळजी पण वाटेल, कारण प्रत्येक माणूस वेगळा आहे. परंतु एक नक्की की सुख झालं तर आपल्या शरीरामध्ये गती बदल होतो. आणि एक्झॅक्टली वेगळं उदाहरण घेतलं उदाहरणासाठी की आपण त्याच निवांत स्थितीमध्ये बसलेलो आहे आणि तो पहिला व्हॉट्सअपचा मेसेज आपण बघितला जो पैशाचा होता किंवा लॉटरी लागलेला होता, तो ह्या दुसऱ्या केसमध्ये जर का अत्यंत भयानक की आपल्या जवळच कोणतरी आहे, परदेशात आहे आणि त्यांना खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि खूप क्रिटिकल परिस्थिती आहे असं काहीतरी कळलं, किंवा तुमच्या बँकेत असलेला सगळा पैसा चुकीच्या पद्धतीने आपण काहीतरी डेटा पास केल्यामुळे हॅक झालेला असं काहीतरी भयानक तर आपल्याला खूप दुःख होईल. आणि ह्या दुःखाची सुद्धा आपण जर का शारीरिक बदल बघितला तर तो परत इदर एक्साइटमेंट और डिप्रेशन असा असू शकतो. म्हणजे मनाला सुख, शरीरात गती बदल.
मनाला दुःख, शरीरात गती बदल, हा जो विषय आहे तो आपण आता समजून घेतोय. आणि तो समजण्यासाठी आपण मागच्या वेळेला चित्र बघितलं होतं का मी, एक मला शेअर करायचं आहे, ते करतो तुमच्याशी. हे पेंड्युलमचं चित्र दिसतंय ना आता, स्विंगिंग पेंड्युलम. आपण आयुष्यभर जो प्रयत्न करत असतो तो सुखासाठी प्रयत्न करत असतो. तो सुख समजा आपण उजवीकडे दाखवलाय आणि पेंड्युलम मध्ये स्थिर आहे, तो आपण जर का सुखाकडे ओढला सारखा, जो आपण नेहमी आयुष्यभर प्रयत्न करत असतो, तर तो बरोबर सोडल्यानंतर दुसऱ्या साईडला जातो. म्हणजे सुखासाठी प्रयत्न करायला लागतो, दुःखासाठी प्रयत्न करायला लागत नाही, कारण ती बरोबर वेगळी रीती असते. आणि अशा पद्धतीने जेवढा आपण सुखासाठी प्रयत्न करू तेवढाच आपल्याला दुःखाची शक्यता जास्त असते, कारण गतीचे नियम असं सांगतात. आता हा संबंध गतीशी आहे आणि म्हणून गतीचे नियम आपल्याला लागू आहेत. आणि गतीचे नियम असं सांगतात की फॉर एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जेवढी आपण सुखासाठी गती निर्माण करू तेवढी आपली जी प्रतिगती आपल्यात निर्माण होईल ती दुःखासाठी निर्माण होईल. कारण सुख झालं आणि एक्साइटमेंट नाही झाली अशी परिस्थिती आपली नसतेच कधी. भगवद्गीता तेच सांगते, गती सुखासाठी पण नको आणि दुःखासाठी पण नको. म्हणजे थोडक्यात कितीही तुमच्या लॉटरीचे पैसे लागले तरी तुम्ही एक्साइट नाही व्हायला पाहिजे, कितीही तुमचा लॉस झाला किंवा तुम्हाला कितीही दुःख झालं तरी डिप्रेस व्हायला नाही पाहिजे. तर ते आपल्याला शक्य आहे का? तर ते आपल्याला शक्य नाही. ह्याच्यामध्ये बघा आणखीन एक नुसतं एक चित्र बघा की ह्याच्यामध्ये आपण बघतोय की वेगळ्या वेगळ्या इमोशन्समध्ये वेगवेगळे एक्सप्रेशन्स कसे आहेत बघा. म्हणजे गतीचा आणखीन आपल्या इच्छेचा संबंध, आपल्या भावनांचा संबंध किती आहे. प्रत्येक चेहऱ्यावर वेगळं एक्सप्रेशन आहे. आणि या तिसऱ्या एका ह्याच्यामध्ये आपण बघतोय की आपण शांत असताना आपल्या डेल्टा वेव्ह असतात, कमीत कमी एक्सपेंडिचर असतो, आणि आपण एक्साइटच्या स्टेटमध्ये गेलो की बीटा वेव्ह असतात, प्रचंड एक्सपेंडिचर होत असतो. म्हणजे आपल्या भावनांचा, आपल्या इच्छेंचा, आपल्या वर्तनाचा सगळा संबंध जो आहे तो गतीशी आहे, शक्तीशी आहे, शक्ती खर्च होण्यासाठी आहे. आणि म्हणून आपल्याला हा गतीचा नियम लागू आहे. फॉर एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. आता आपण तर ऍक्शन नेहमी सुखासाठीच निर्माण करत असतो आणि त्याच्यातून दुःख निर्माण होतं. मग साधा उपाय असा सांगितलाय की जर का आपण हा लंबक जो आहे तो विरुद्ध बाजूला खेचला, म्हणजे दुःखाच्या बाजूने खेचला आणि सोडून दिला, तर काय निर्माण होईल? सुख निर्माण होईल. आणि म्हणून दुःख स्वीकारातून सुख निर्माण होतं. हा अत्यंत लॉजिकल पद्धतीने शरीराचा, मनाचा, जीवनाचा संबंध गतीशी आहे, सुखदुःखाचा संबंध गतीशी आहे. आपला जीवनभर संबंध काहीतरी इच्छापूर्ती आणि कृतीसाठी आहे आणि त्या सगळ्याचा गतीशी संबंध आहे. आणि म्हणून हा विचार आपण मांडलेला आहे की जर का आपल्याला सुख पाहिजे असेल तर आपल्याला काय घ्यायला पाहिजे? दुःख घ्यायला पाहिजे. किंवा दुसरा माग सुख दुःख समेकृत्वा लाभा लाभो जया जयो तथा युद्धाय युजस्व नैवम पापमाप्स्यसि. म्हणजे तुम्ही सुख घ्यायला हरकत नाही, पण तुम्ही एक्साइट नाही व्हायला पाहिजे दुःखामध्ये. आता एवढी जर का कर्मयोगाची स्थिती किंवा स्थितप्रज्ञ स्थिती आपल्याला प्राप्त करता आली तर हे आपल्याला गतीचे नियम लागू नाहीत. परंतु ती जिथपर्यंत आपल्याला प्राप्त करत नाही तिथपर्यंत आपल्याला जेवढं आपल्याला सुख पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला दुःख घेणं आवश्यक आहे. हानी लाभ सुखे दुःखे हार जित करी सम मग युद्धास हो सिद्ध न लागे पापते तुझं. सुख दुःख फायदा तोटा यश अपयशाचा विचार न करता तू तुझं स्वधर्मानुसार कर्तव्य कर, असा उपदेश आहे. आणि असं केलं असतं तर काहीही झालं तरी तुला पाप लागणार नाही. म्हणजे तू जिंकलास तरी तुला पाप लागणार नाही, तू हरलास तरी पाप लागणार नाही, पण तू कर्तव्य करतोयस अशा पद्धतीचं जर का आपलं वर्तन असेल, एक म्हणजे स्थितप्रज्ञ पाहिजे, आणि नसेल तर आपल्याला गतीचे नियम पाळायला पाहिजे. आणि म्हणून आपली सुख ही जर का आपली सुखप्राप्ती हा हेतू असेल तर निसर्ग नियमाप्रमाणे हे निसर्ग नियम ऍप्लिकेबल सगळ्या जगाला आहेत. निदान जडस्थितीतल्या जगाला आहेत. न्यूटनचे नियम आहेत ते, मोशनचे नियम आहेत ते सब ॲटॉमिक स्टेजला ऍप्लिकेबल नाहीत, परंतु स्थूल स्थितीमध्ये ऍप्लिकेबल आहेत. म्हणून हा साधा नियम की आपल्याला
जर का सुख पाहिजे असेल तर काहीतरी दुःख घे. ज्या प्रमाणात आपण दुःख घेऊ त्या प्रमाणात आपल्याला सुख मिळेल. आणि 50% सुख आणि 50% दुःख एवढंही शक्य नसतं आपल्याला घेणं. म्हणून निदान 6.25% म्हणजे 16 तासापैकी म्हणजे 24 तासापैकी 8 तास विश्रांतीचे गेले, राहिलेले 16 तास असतात. 16 तासामध्ये 8 तास सुख आणि 8 तास दुःख अशी नियमाची वाटणी आहे. आपल्याला 8 तास दुःख घेणं शक्य नाही. म्हणून एका तासाने सुरुवात करूया आणि एका तासाने सुरुवात करून हळूहळू आपल्याला ज्या पद्धतीने आता हे दुःख स्वीकार म्हणजे तरी काय, सुखाचा त्याग किंवा दुःख स्वीकार याचा अर्थ चांगल्या हेतूसाठी घेतलेलं दुःख. अर्थात तो आपण आज विषय घेणार नाही कारण आपण फार डिटेलमध्ये जात नाही त्या विषयाच्या. आणि पुढे जेव्हा बुद्धियोगाचा आपण विचार करू तेव्हा खूप डिटेलमध्ये तो गोष्ट आपण घेऊया, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घेता येईल. पण आज आपण असं बघतोय की आपल्या इच्छापूर्तीसाठी म्हणजे आपल्या सुखप्राप्तीसाठी आपल्याला नियमानुसार दुःख घेणं आवश्यक आहे. हे जड पातळीवर न्यूटनच्या लॉज ऑफ मोशन प्रमाणे हे आपण बघितलं. आणि अजून एक स्वामीजींनी जे मांडलेलं आहे, हा सगळा विषय थोडा समजून घेण्यासारखा आहे, थोडा शांतपणे विचार करण्यासारखा आहे. आणि ऐकून घ्या, समजून घ्या, थोडं परत परत बघा म्हणजे हे समजा काय. अर्थात ज्यांचा अभ्यास आहे किंवा जे साधक आहेत की ज्यांनी बऱ्यापैकी त्यांना हे समजायला फार अवघड नाही कारण हा विचार त्यांच्यामध्ये पूर्वीच मनामध्ये रुजलेला आहे. परंतु जे पहिल्यांदा ऐकतात त्यांना हे थोडं कदाचित अवघड वाटेल. पण आपण हा विचार केला अगदी टू सम अप दिस की आपल्या सुखदुःखाचा संबंध गतीशी आहे, आपल्या जीवनाचा संबंध गतीशी आहे. आणि म्हणून आपल्याला आपल्या ह्या जीवनामध्ये गतिनियम लागू आहेत. गतिनियम असं सांगतात की तुम्ही एक गती निर्माण केली की त्यासाठी प्रतिगती तेवढीच निर्माण होते. आपण नेहमी सुखासाठी गती निर्माण करत असतो म्हणून आपल्याला दुःख प्रयत्न न करता मिळत असतं. जर का आपण दुःख स्वीकार याचा अर्थ काय तर स्वतःला काही त्रास करून घ्यायचा असा तो विचार नाहीये. परंतु स्वार्थाच्या पलीकडे परार्थाचा जर का विचार करण्यासाठी मी इतरांसाठी आपण काही दुःख घेतलं, समाजासाठी काही दुःख घेतलं, दलितांसाठी पीडितांसाठी काही दुःख घेतलं तर आपल्याला त्या पद्धतीने ते आपल्याला कर्तव्य पालनाचा भाग मिळेल. हा त्यातला एक विचार झाला. दुसरा जो विचार केलेला आहे तो थर्मोडायनामिक्सचा विचार आहे, म्हणजे उष्णता गतिशास्त्राचे नियम विचार केलेला आहे. आता बघा हे सगळं जग जे आहे, आईन्स्टाईनचं आपण सगळ्यांनी नाव ऐकलं असेल की आईन्स्टाईननी तो E=mc² हा जो सिद्धांत मांडला. ई म्हणजे एनर्जी, एम म्हणजे मास, सी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट जी 3 लाख किलोमीटर एका सेकंदाला असते, त्याचा स्क्वेअर. म्हणजे ह्या जगात जे जे काही जड आहे ते सगळं जड आहे ते मूळ एनर्जी स्वरूपात आहे. आणि आपण हे बघितलं मागे सुद्धा की विश्व निर्माण झालं ती एनर्जी होती. त्याच्यानंतर किंवा पृथ्वी सुद्धा निर्माण झाली सुरुवातीला तेव्हा सूर्यापासून झाली ती एनर्जी होती. आणि हळूहळू ती एनर्जी सॉलिडिफाय होत 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 त्याच्यानंतर त्या एनर्जीचं जड झालं आणि जडानंतर विविध गोष्टी निर्माण झाल्या. मुद्दा हा आहे की ही सर्व विश्व जे आहे ते ऊर्जामय आहे. आणि ही जी ऊर्जा आहे ती सगळीकडे असल्यामुळे आपण सुद्धा ऊर्जामय आहोत मूळ स्वरूपात. आणि ऊर्जेचे नियम आपल्याला लागू होतात. आणि ऊर्जेचा असा नियम आहे मगाशी आपण बघितल्याप्रमाणे की एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल अंटिल इट अटेंड्स एन्ट्रोपी किंवा बॅलन्स. मगाशी म्हटल्याप्रमाणे गरम पाणी थंड पाणी एकत्र केलं तर ते एक्सचेंज करतं आपापल्याकडले असलेली हीट आणि मग ते एका लेव्हलला येतं. तर ही जी समतेचा नियम आहे हा समतेचा नियम विश्वात लागू आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा समतेचा नियम पाळायला पाहिजे. आता बघा आपण म्हणतो जास्त दाबाचा पट्टा तयार झाला मग तिकडून वारे येतात, वाऱ्याने कमी दाबाचा पट्टा तयार होतो तिकडून तिकडे वारे वाहतात. हा जो आहे तो हा सगळा विश्वातला बॅलन्स आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं एनर्जी किंवा जी काय आहे वातावरण ते चालू असतं आणि एक समता स्थिती आणण्याचा निसर्ग नेहमी प्रयत्न करत असतो. आपल्याला आपल्याशी काय संबंध आहे ह्या सगळ्या एनर्जीच्या नियमाचा तर तो असा आहे की ही समता जी आहे ही समता हा विश्वाचा नियम आहे. पण माणसाला स्वार्थाचा विचार असल्यामुळे मला पाहिजे आणि इतरांना पाहिजे का नाही. मग मागच्या वेळेला आपण विचार केला ना काही लोक असं म्हणतात की मला मिळालं पाहिजे इतरांना मिळव का नाही मला त्याच्याशी घेणं नाही देणं नाही. किंवा काही लोक असं म्हणतात की माझं वाटोळं झालं तर दुसऱ्याचं पण वाटोळं व्हायला पाहिजे.
थोडे लोक असे असतात की माझं काही झालं तरी चालेल पण मी दुसऱ्यासाठी चांगलं करेन, अशा पद्धतीचे विचार असतात. तर ह्या समतेचा विचार आपल्याकडे संस्कृतीने खूप योग्य पद्धतीने केलेला आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी ही यज्ञ संस्कृती आपल्याकडे दिलेली आहे. यज्ञ संस्कृतीमध्ये यज्ञामध्ये 3 महत्वाचे भाग आहेत. यज्ञाचा जो कर्मकांडाचा भाग सोडला तर यज्ञामध्ये 3 भाग असतात. त्याच्यामध्ये 3 भाग म्हणजे असं आहे की त्रिसूत्री त्याला म्हणतात, की एक आहे दान. आपल्यापेक्षा जे म्हणजे समाजामध्ये मी असेल तर माझ्या बरोबरीचे काही लोक असतील, माझ्यापेक्षा श्रेष्ठ काही लोक असतील, माझ्यापेक्षा खाली असतील लोक, म्हणजे श्रेष्ठ याचा अर्थ दानानी, वयानी, अभ्यासानी किंवा वर्तनानी, स्टेटसनी किंवा कशाही पद्धतीने ते श्रेष्ठ आहेत. काही बाया बरोबरीच आहेत आणि काही माझ्यापेक्षा कमी आहेत किंवा त्यांना माझ्याकडे आहे ते त्यांच्याकडे नाहीये. तर खालच्या लोकांसाठी मला दान दिलं पाहिजे, वरच्या लोकांसाठी मला सन्मान दिला पाहिजे, त्यांना मान दिला पाहिजे, त्यांचा मानणारा ठेवला पाहिजे आणि बरेवरी ज्या लोकांचं संगतीकरण करून एक्सचेंज त्याच्याशी केलं पाहिजे. ही बेसिक कन्सेप्ट आहे कुणाची? दानाची किंवा यज्ञाची आहे. आणि आपल्याकडे समतेचा विचार खूप विविध पद्धतीने केलेला आहे. म्हणजे यज्ञ पद्धती तर आहेच, पण सर्वाभूती परमेश्वर हे सुद्धा तत्व आपल्याकडे मांडलेलं आहे. वनस्पती पूजा आहे आपल्याकडे, वडाची पूजा आहे, तुळशीची पूजा आहे, प्राणी पूजा आहे आपल्याकडे, नागपंचमी आहे, पोळा आहे, पोकिळा व्रत आहे. म्हणजे सगळ्यांच्या प्रती आपल्या मनात समतेची भावना पाहिजे आणि त्याच्या विरुद्ध आपली भावना असते. आपण बऱ्याचशा विषमतेने वागतो आणि मग ही विषमता कमी केली तरच आपण या विश्वाचे नियम पाळू. विश्वात समता आहे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जर का आपण एखाद्या देशात राहत असू तर त्या देशाचे नियम नाही पाळले तर आपल्याला शिक्षा होणार. तर विश्वाचे नियम आपण नाही पाळले तर विश्वाकडून, निसर्गाकडून आपल्यालाही शिक्षा होणार. आणि म्हणून समतेचा नियम पाळला पाहिजे. हा दुसरा एक उपाय आहे. आणि म्हणून आपल्याला उपाय जो आहे तो थोडक्यात असं की स्वार्थबुद्धी कमी करून, म्हणजे मगाशी आपण श्रेयस आणि प्रेयसचा विचार केला. मग श्रेयस काय आहे तर स्वार्थबुद्धी कमी करून निस्वार्थ बुद्धीने वाटचाल करायला हवी. यज्ञमय जीवन हवं. इदम न मम ही वृत्ती हवी. आता आपली जी काही वृत्ती जन्मोजन्मी आपण निमळ केलेली आहे, आपण त्रिगुण बघितले, आपण प्रारब्ध ही संकल्पना पूर्वी बघितली, तर आपण आज जे आहोत ते आपल्या सर्व भूतकाळाचं क्युम्युलेटिव्ह आजची स्थिती आहे. म्हणजे आपली वृत्ती आहे ती जन्मजन्य स्वभाव आपण बघितला, उत्क्रांतीजन्य स्वभाव बघितला, त्याच्यानंतर परिस्थितीजन्य, अशा पद्धतीने आपली वृत्ती बदललेली आहे. ती एकदम बदलणार नाही. स्वार्थ एकदम जाणार नाही. हे नियम जरी आपल्याला किती कळले, आपण पाठ केले तरी त्या नियमाचं पालन एकदम होणार नाही. आणि म्हणून स्वामीजींनी सांगितलं की छोट्या संकल्पाने सुरुवात करा. नियम तर पाळायलाच पाहिजेत, कारण निसर्गाचे नियम आपण नाही पाळले तर ह्याच निसर्गात आपल्याला सुखाने नाही राहता येणार. आणि म्हणून छोटा संकल्प करा. 1 तासच दुसऱ्यासाठी, तो तास देवासाठी, देशासाठी, मानवतेसाठी, काहीही म्हणा, परंतु 1 तासाचा त्याग करून ते जर का हळूहळू सुरुवात केलं तर त्या त्यागातून जे आपण वर्तन करतो ते निरपेक्ष असेल, अत्यंत प्रामाणिक असेल, तर आपल्याला हळूहळू प्रत्यय येतात आणि मग आपल्याला त्या संकल्पाचं महत्व कळतं. असा जो विचार आहे तो त्या ठिकाणी मांडलेला आहे. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत. हा आपला विचार आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हा ईश उपनिषदाचा सुद्धा सर्वाचा विचार करणारा विचार आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून आपल्याला हे जे स्वामीजींनी जे विचार मांडलेले आहेत की ज्याच्यामध्ये खरं म्हणजे अध्यात्मशास्त्र आहे, परंतु अध्यात्मशास्त्र आणि विज्ञान ह्याचा समन्वय करून त्या सगळ्याचा उपयोग आपल्याला आपलं व्यावहारिक जीवन अधिक सुखी करण्यासाठी आणि अंतिमतः आपल्याला आध्यात्मिक पारमार्थिक प्रगती करण्यासाठी हे सगळं मांडलेलं आहे. ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता वेस्टर्न सायकोलॉजी आणि आपल्याकडलं अध्यात्मशास्त्र
ह्यामुळे बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं किंवा आपल्याला समजत नाही किंवा त्याची मांडणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला करावी लागते. त्याचं कारण एक एक केस स्टडी आहे की डॉक्टर इताई ट्युटझान हा एक सायकोलॉजी शास्त्रज्ञ आहे आणि त्यांनी मानसशास्त्र आणि अध्यात्म ह्या दोन्हीचा अभ्यास केला आणि त्याला काय मिळालं किंवा काय लक्षात आलं ते आपण इथे घेऊया लक्षात. कारण आपण एकीकडे अध्यात्मशास्त्राचा विचार करतो आहोत, आपल्या मनाचा विचार करतो आहोत जे अध्यात्मशास्त्रामध्ये आहे आणि जे साध्य करायचं ते शरीराच्या माध्यमातून साध्य करते. आता ग्रीक भाषेमध्ये साईक म्हणजे मन किंवा आत्मा म्हणा आणि लोगोस म्हणजे अभ्यास. म्हणजे सायकोलॉजीचा अर्थ आहे मन किंवा आत्म्याचा किंवा दोन्हीचा अभ्यास. पण वेस्टर्न सायकोलॉजीमध्ये फक्त मनाचा अभ्यास करतात आणि आत्म्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतात. याचं कारण म्हणजे पाश्चिमात्य विज्ञानाने पत्करलेला अॅनालिटिकल अप्रोच, विश्लेषणात्मक दृष्टिकोन आहे आणि ह्या अप्रोचमध्ये आत्म्याला काही स्थान नाहीये. अध्यात्मशास्त्राची व्याख्या किंवा वर्णन अनेक पद्धतीने करता येईल, पण स्वतःचा क्रमविकास, उन्नती आणि अंतःकरण उत्क्रांती साधण्यासाठी ते शास्त्र उपयोग पडतं आणि मनाचं आकलन आणि मनाच्या समजुतीच्या कक्षेच्या पलीकडे जाऊन इतर अनेक अनुभवांचे प्रत्यय या शास्त्राने आपल्याला समजुती देतात. जसं काही इंट्युटिव्ह अप्रोच आहे वेदामध्ये जे आहे त्याला श्रुती म्हणतात. म्हणजे श्रुती आहे त्या अनुभव इंट्युशनवर किंवा त्यांना ज्या काही उच्च स्थितीमध्ये असताना जे सत्य दिसली त्या सत्यावर आधारित कृती. आता एकीकडे अध्यात्मशास्त्राचे अभ्यासक आणि एकीकडे सायकोलॉजीचे अभ्यासक ह्यांच्यामध्ये खरं म्हणजे एकमेकांना त्याने समजून घेतलं आणि एक्सचेंज केलं तर ह्याचा जास्त सगळ्या लोकांना उपयोग होईल. परंतु त्यांच्यामध्ये अनेक चुकीचे एकमेकांच्या विषयी गैरसमज आहेत असा हा शास्त्रज्ञ इटाई असं म्हणतो. आणि म्हणून तो म्हणला मला असं वाटलं की ह्या लोकांच्या मध्ये खरं समन्वय पाहिजे, परंतु तो समन्वय तर नाहीच आहे, परंतु एकमेकांकडे शत्रुत्वाने बघण्याची वृत्ती आहे. त्यांनी जो अभ्यास केला त्याचा त्यांनी निष्कर्ष दिला. तर म्हणून मी दोन्ही क्षेत्रातील मला तज्ञाची व्याख्यानं, वाचन, चिंतन हे सगळं मी समजून घेण्याचा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून प्रयत्न केला आणि हे जेव्हा मी सगळं समजून घेतलं तर मला अधिक चांगल्या पद्धतीने अनुभव आले आणि मग मला जीवनाचा आणि जगाचा अर्थ खोलवर आकलन करता आला. म्हणजे दोन्ही शास्त्रांचं जर वर्णन थोडक्यात करायचं तर तो म्हणतो की फीट ऑन द ग्राउंड अँड हेड इन द स्काय. फीट ऑन द ग्राउंड म्हणजे सायकोलॉजी आहे, हेड इन द स्काय म्हणजे अध्यात्म आहे. आणि तो म्हणतो ह्याचा खूप समन्वय करणं आवश्यक आहे. हे आपण कशासाठी बघतोय की हा समन्वय स्वामीजींनी करण्याचा प्रयत्न केला आणि सगळी न्यू इयर फिलॉसॉफी त्यासाठी मांडलेली आहे. आता अलीकडचाच हा जो शास्त्रज्ञ आहे, हा जो आहे तो पॉझिटिव्ह सायकोलॉजिस्ट म्हणतो. तो हा प्रोफेसर आहे नेरोपा युनिव्हर्सिटी in Colorado University, United States, and is also honorary senior research associate at University College of London, UCL. म्हणजे दोन्ही चांगल्या इन्स्टिट्यूट्स आहेत, त्याच्यामध्ये हा शिकवतो किंवा त्याच्यामध्ये त्याचा रिसर्च चाललेला आहे. आणि तो असं म्हणतो की ह्या दोन्ही गोष्टींचा समन्वय खूप आवश्यक आहे. म्हणजे वस्तुनिष्ठ विचार, ऑब्जेक्टिव्ह थिंकिंग जे व्यवहारी जीवनाला खूप आवश्यक आहे ते करायला मानसशास्त्र आधारभूत आहे आणि योग्य असणारे निर्णय योग्य वेळी घेण्यासाठी आपल्या नियंत्रणात असलेलं मन हे उत्कृष्ट साधन आहे. आणि म्हणून हे नियंत्रणात असलेलं मन जर का आपल्याला व्यवस्थित तयार करायचं असेल तर आपल्याला अध्यात्म पाहिजे. म्हणजे वस्तुनिष्ठतेच्या पलीकडे जाऊन आणि इंट्युशनचा किंवा अंतःप्रेरणेचा वापर करून जर का जीवनाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर अध्यात्मशास्त्र आवश्यक आहे. आणि म्हणून समग्र जीवन आणि त्यातल्या सगळ्या आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करीत जगणं हे जर का आपलं म्हणजे आपण फक्त संन्यासी जीवन जगणार नाही तर आपण व्यवहारिक जीवन जगता जगता आध्यात्मिक प्रगती करायची असेल तर ह्या दोन्ही शास्त्रांच्या उपयुक्ततेचा वेळोवेळी उपयोग करणं हा योग्य पर्याय आहे. आणि त्यासाठी स्वतःमधल्या मानसशास्त्रीय कौशल्य आणि आध्यात्मिक कौशल्य ही समजली पाहिजे, ती जाणीवपूर्वक जोपासली पाहिजे. स्वतःला तसं प्रशिक्षण सतत देत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी योग्य संकल्प करीत त्याचं पालन राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने जर का आपण केलं तर मानवतेचं कल्याण होईल असं हे प्रोफेसर इताई
युझन असं म्हणतात. याचा रेफरन्स कोणाला पाहिजे असेल तर मी नंतर देऊ शकेन. परंतु हे आपण असं बघितलं की हा विचार स्वामीजींनी केलेला आहे की आपल्याला जी आपली प्रगती साध्य करायची असेल तर, आणि त्याच्यातूनच फक्त आता मी हा फक्त एक रेफरन्स देतो आपल्याला की ह्याच्यातूनच हा आपला सायकोग्राफ जो आहे, जे चित्र आपल्याला कदाचित आता दिसत असेल की आपण भय, राग, धैर्य आणि शांती, आपल्याला जिथपर्यंत भय आणि रागामध्ये जास्त आपली स्थिती असेल, ही वरती 1, 2, 3, 4, 5 ही महिन्याच्या तारखा आहे. हे फिअर, अँगर, करेज आणि पॅनिक, भय, राग, धैर्य, शांती हे त्याचे रोज आहेत. आणि रोजची जर का आपण आत्मपरीक्षण केलं आणि आपण एक तारीख समजा भयात गेली, दुसरी तारीख आपली रागात गेली, असं रोजचं आपण आत्मपरीक्षण केलं आणि हळूहळू आपल्यातली जर का फिअर आणि अँगर योग्य संकल्पाने आणि योग्य पालनाने जर का आपण कमी करत घेतली तर काय होईल, तर आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला आपलं आत्मपरीक्षण अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल आणि मग त्याच्यातून आपल्याला स्वतःचं जीवन अधिक आखता येईल. आणि हा साधनेचा भाग आहे. व्यक्ती कल्याण, त्यातून कुटुंब आणि समाज कल्याण, राष्ट्र कल्याण आणि अंतिमतः अखिल मानवता कल्याण हे मनशक्तीचं कार्य उद्दिष्ट आहे. आता हे कार्य व्यक्ती पातळीवर करू शकते स्वतःच्या बाबतीत, आणि सेवेच्या बाबतीत कुटुंब, समाज, राष्ट्र कल्याण आणि मानवता कल्याण यासाठी सगळे म्हणून एकत्र काम करू शकतात. हा विषय जो आहे तो शक्तियोगाचा आहे, पुढे तो आपण नंतर बघणार आहोत. परंतु जे काही आपण निस्वार्थ व्रत घ्यायचंय ते सगळ्यांच्या समष्टीच्या कल्याणासाठी घ्यायचं असतं. आता हे सगळं घडवायचं, मनशक्तीचं कार्य उद्दिष्ट म्हणजे माणूस घडवणं आहे. आणि माणूस घडवणं म्हणजे मानस आरोग्याचं आणि स्वभाव घडवण्याच्या चारित्र्य संवर्धन शिक्षण हे जे आहे ते प्रत्येक माणसाला, मगाशी तो जो त्रिकोण बघितला तर तो पण सुखासाठी, पैसा, संपत्ती त्यासाठी आपण प्रयत्न करतोच आपापल्या पद्धतीने. परंतु त्याला जर का शारीरिक आरोग्य आणि मानस आरोग्य ह्या दोन्हीचा जोड दिलं तर आपल्याला सगळ्यांना त्याचा लाभ होईल आणि समाजाला लाभ होईल. आणि म्हणून ह्या स्वतःच्या सर्वांगीण आरोग्याचा विचार करा, आपल्या स्वतःच्या स्वभाव आरोग्याचा विचार करा, आणि कुठल्याही असं काम करणाऱ्या मनशक्तीच्या कार्यात किंवा कुठल्याही संघटनेत सामील व्हा आणि सहभाग वाढवा. हा साधनेचा भाग आहे. आणि म्हणून आता हा जो वर्तन शुद्धतेचा अधिक आराखडा सुखप्राप्तीसाठी आहे तो आपण थोडक्यात असा बघितला की काय व्रत घ्यायला पाहिजे, की आपल्याला समतेचं व्रत घेतलं पाहिजे. समतेचा व्रत ह्याचा अर्थ की स्वतःच्या पलीकडे सगळ्यांचा विचार, तो आपल्याला एकदम जमणार नाही, म्हणून थोडा थोडा तो विचार करायला सुरुवात करायची. आणि थोडा थोडा विचार करणारी माणसं जर का एकत्र आली तर ह्या सगळ्यांच्या एकत्र ह्याच्यातून खूप मोठा विचार होऊ शकतो. असं ते भाग आहे. हा झाला कृतीचा विचार. आणि दुसरा जो असतो तो ध्यानाचा विचार आहे, पण तो आज आपण करणार नाहीये. आपण मनाच्या आरोग्याचा विचार केला, त्याच्यामध्ये आपण समतेचा आणि गतीच्या नियमाचा 2 भाग बघितले आणि त्याच्यासाठी उपाय दिशा आपण थोडक्यात बघितली. आता जो आरोग्याचा जो भाग आहे तो आपण थोडक्यात बघतो. आणि तो आरोग्याचा भाग जो आहे तो बघण्यासाठी आपल्याला आपल्या शरीराचा जो भाग आहे तो आधी बघायला लागेल. आणि त्याच्यासाठी शरीर रचना काय पद्धतीने आपली चालते हा आपण भाग बघूया. की शरीराचा जर विचार करत असताना हा एक विचार स्वामीजींनी मांडलेला आहे पेशी विज्ञानाचा, की मला जर शारीरिक आरोग्य ठेवायचं असेल तर मला शरीराचा विचार करायला पाहिजे, शरीराच्या म्हणजे वर्किंगचा विचार करायला पाहिजे. आता हे आपल्याला दिसतंय की हाऊ डज द बॉडी गेट द सिस्टीम टू वर्क टुगेदर, म्हणजे आपल्या शरीराचं जर का व्यवस्थित काम चालायचं असेल. आता आपल्याकडे फार वेळ नाहीये म्हणून मी एक थोडक्यात हा भाग घेतो, हा भाग पुढच्या वेळेला आपण कंटिन्यू करू. परंतु शरीर जर का व्यवस्थित चालायचं असेल तर शरीराच्या ज्या सगळ्या व्यवस्था आहेत, म्हणजे ज्या सिस्टीम ज्याला म्हणतात, जशी आपली श्वसन संस्था आहे किंवा मज्जा संस्था आहे, पचन संस्था आहे, उत्सर्जन संस्था आहे, पुनरुत्पादन, म्हणजे वेगळ्या वेगळ्या सिस्टीम्स आहेत त्या शरीरामध्ये. ह्या वेगळ्या वेगळ्या सिस्टीम सगळ्या व्यवस्थित चालल्या तर आपलं शरीर चांगलं चालणार आहे. म्हणजे शारीरिक आरोग्याचा विचार करत असताना या सगळ्या सिस्टीमचा विचार करायला पाहिजे. आता ह्या सिस्टीम कशा चालतात
तर बघा इथे ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तर मूळ अगदी बेसिक युनिट म्हटलं तर पेशी आहेत. प्रत्येक पेशीनंतर ते टिश्यूज बनतात, टिश्यूचे ऑर्गन्स बनतात, अशा अनेक ऑर्गनच्या सिस्टीम बनतात आणि मग ऑर्गॅनिझम. म्हणजे समजा अगदी विचार केला की ही वरची स्लाइड बघितली आपण की एक जठर आहे समजा, तर ह्या जठरामध्ये हे जे ऑर्गन बनलेलं आहे, टिश्यू बनलेलं आहे, ते छोट्या छोट्या पेशींनी बनलेले आहेत आणि सगळं शरीर पेशीपासून बनलेलं आहे. म्हणजे बेसिक युनिट पेशी आहे आणि मग ऑर्गॅनिझम म्हणजे व्यक्ती किंवा जी काही ते जीव आहे तो जीव आहे. तर हा जीव, ह्या जीवाचं शरीर चांगल्या पद्धतीने चाललं असेल तर ऑर्गन सिस्टीम चांगल्या पाहिजेत, ऑर्गन सिस्टीम चांगले चालायचे असतील तर ऑर्गन्स चालले पाहिजेत, ऑर्गन्स चांगले चालायचे असेल तर टिश्यूज चांगले चालले पाहिजेत आणि टिश्यूजसाठी सेल्स चांगले चालले पाहिजेत. थोडक्यात प्रत्येक सेल आपल्या शरीराच्या वर्किंगसाठी महत्वाचं आहे. आता हे सेल्सचा जरी आपण विचार केला, त्या पुढच्या स्लाइडमध्ये तुम्ही बघितलं तर की सेलमध्ये सुद्धा सेल हे परत त्याचे म्हणजे मागच्या वेळेला आपण माइंड पॉवरचा रेफरन्स बघितला होता की ते कोयासर्वाइट ड्रॉप्स, म्हणजे आधी त्या सेलच्या अगोदर सुद्धा बऱ्याच स्टेजेस आहेत आणि अगदी मूळ स्टेजला आपण गेलो तर तो ऍटम, आणि ऍटमच्याही पलीकडे गेलं तर सब ऍटॉमिक पार्टिकल्स आणि ऍटॉमिक पार्टिकल्स, अशापासून ऍटॉमिक पार्टीपासून तो सेल बनलेला आहे. म्हणजे परत आपण जे काही बनलेलो आहोत सेल्स पासून बनलेलो आहोत, सेल्स आहेत ते सब ऍटॉमिक पार्टीपासून बनलेले आहोत. म्हणजेच पिंडी ते ब्रह्मांडी जे म्हणतात ते असं आहे की सगळं जे विश्व ज्या एनर्जी पासून बनलेलं आहे त्या एनर्जी पासूनच आपण बनलेलो आहोत. आता तो विषय नाही. स्वामीजीने असं म्हटलंय की हा जो सेल आहे हा प्रत्येक सेल चांगला पाहिजे, हा जर का चांगला असेल तर आपलं शरीर व्यवस्थित चालेल. हा तो भाग विषय महत्वाचा आहे. आणि आता ह्या सेल्स पासून या सगळ्या सिस्टीम बनल्या पाहिजेत. म्हणजे आपल्या शरीराच्या आरोग्याचा विचार करत असताना आपल्याला सगळ्या सिस्टीम जर का चांगल्या चालायच्या असतील तर आपल्याला प्रत्येक सेलचा विचार करायला पाहिजे. आणि हा विषय स्वामीजींनी एक वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे. आणि इथे एक उदाहरण जर का आपण बघितलं म्हणजे इफ यू डॅमेज वन सिस्टीम यू मे डॅमेज सेव्हरल लाईक्स. मग आता हा माणूस इथे सिगरेट ओढतोय, सिगरेट ओढल्यानंतर कुणाला बरं वाटतंय तर त्या माणसाला बरं वाटतंय, त्याला किक मिळते व्यवस्थित. त्या सिगरेट ओढण्याचा जो काही त्या आनंद आहे तो माणूस होत, पण त्या माणसाचं मन एन्जॉय करत आहे. परंतु हा माणसाचं जे शरीर आहे, आता फॉर एक्झाम्पल त्याचं स्मोकिंग आहे, धूर कुठे जाणार, त्याच्या घशात जाणार. आता घशातल्या पेशींना काय होतं, त्या घशातल्या पेशींना त्याचा त्रास होतो किंवा ती श्वासनलिका असलेल्या पेशींना त्रास होतो. ते जो धूर जर समजा त्या फुफ्फुसात गेला तर त्यांना त्रास होतो आणि त्या पेशींना काही आनंद नाही त्याच्यामध्ये. मग हा आनंद कोणाला आहे तर त्याच्यामध्ये स्वामीजींनी मग ती सिस्टीम आली. एक कॉर्पोरेट माइंड आहे आपल्याला, म्हणजे आपलं एक सामूहिक मन आहे, ज्याला अहंकार आहे, ज्याला प्रतिष्ठा आहे, ज्याला व्यसन करायला आवडतं, ज्याला दुसऱ्यानी सन्मान दिला की बरं वाटतं, असं एक मन. पण ह्या पेशी ज्या आहेत ह्या पेशी बेसिक ऍटम्स आहेत आणि ते मानवी पेशी असल्यामुळे त्यांच्याकडे त्या ऑर्गन्सचं काम करण्याचं जे काही स्पेशलायझेशन आहे ते स्पेशलायझेशन त्यांच्याकडे आलेलं आहे आणि त्याचा उपयोग करून ते आपल्या शरीराला उत्कृष्ट सर्व्हिस देत आहेत. पण ही सर्व्हिस देत असताना त्या माणसाच्या त्या कॉर्पोरेट माइंडमुळे किंवा सामूहिक मनाने जर का त्यांना असा त्रास होत असेल, आता हे एक उदाहरण याचं आहे म्हणजे सिगरेटचं आहे. त्या सिगरेट गेल्यानंतर त्या ज्या पेशी असतात त्या कोंडतात आणि त्यांना असं कळत नाही की आपण ह्या माणसाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतोय जगण्यासाठी, त्याला श्वासोच्छ्वास करण्यासाठी मदत करतोय. हे प्रत्येक सिस्टीममध्ये होत असतं. जेव्हा आपण खूप तिखट तेलकट खातो तेव्हा आपल्या जठरातल्या पेशी असं म्हणत असतात की हा आम्हाला का उगाच त्रास देतोय. आणि मग ह्या पेशींचं मन आणि सामूहिक मन ह्याच्यामध्ये झगडा होतो आणि आरोग्य बिघडतं. आणि म्हणून आरोग्याचा विचार करत असताना आपल्याला आपल्या सवयींचा, आपल्या स्वभावांचाच परत विचार करावा लागतो. हा जो भाग आहे हा भाग खूप महत्वाचा आहे. आणि आरोग्याचा म्हणजे सुखाचा विचार करत असताना आपण त्या त्रिकोणात बघितल्याप्रमाणे संपत्तीचा विचार सोडून आपण शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य विचार करत असताना आपण विश्वाचे नियम, त्यातला पर्टिक्युलरली गतीचा नियम
आणि समतेचा नियम, एंट्रोपीचा नियम, ह्या दोनचा विचार करून आपले जी काही साधनं आहेत ती आपण करणार आहोत. आणि शरीराचा विचार करत असताना आपलं सामूहिक मन आणि पेशी मन, तसं पेशी जसं मन आहे तसं ऑर्गनला पण मन असू शकतं. आता समजा डोळा हे एक ऑर्गन आहे, त्या डोळ्यामध्ये असंख्य पेशी असतील, परंतु स्वामीजींनीच उदाहरण दिलं की एखादा माणूस नेत्रदान करू शकतो मृत्यूनंतर, मग त्याचं शरीर सगळं मरून जाईल, परंतु त्या डोळ्याचं इच्छा असेल तर तो दुसरी ठिकाणी जळू शकतो. म्हणजे त्याचं एक स्वतंत्र इच्छा असू शकते, ऑर्गनला इच्छा असू शकते, ऑर्गन रिप्लांटेशन होऊ शकतं. म्हणजे शरीराचा त्या ऑर्गनचा भाग आहे, परंतु त्याचं वेगळ्या पद्धतीचं अस्तित्व पण राहू शकतं. तर हा जो मनामनातला झगडा आहे, म्हणजे पेशी मन आणि सामूहिक मन, ह्याच्यामध्ये जेव्हा कॉन्फ्लिक्ट निर्माण होतो, थोडक्यात आपण जसं समता बाहेर करायला पाहिजे तशी आपल्या आतल्या सगळ्या सिस्टीमला, शरीराला पण समता दिली पाहिजे. आणि समता देण्यासाठीच परत योग सिस्टीम आहे, किंवा हे सगळे अष्टांग योग आहेत, त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत की इंटरनल समता निर्माण करण्यासाठी आहेत. आणि म्हणून जर का आपल्याला शारीरिक आरोग्याचा विचार करायचा असेल तर मग आपल्याला काय पद्धतीने आपल्या पेशींचा विचार करायला पाहिजे, आपल्या पेशींचा एकमेकाशी असलेला संबंध आणि त्याचा आपल्या मनाशी असलेला संबंध याचा विचार करायला पाहिजे. हा भाग शारीरिक आरोग्यामध्ये येतो. आणि हा अत्यंत विस्ताराने, म्हणजे आपल्याकडे 4-4 दिवसाचे 3-3 दिवसाचे वर्ग आहे त्याच्यासाठी काय पद्धतीने हा विचार करायचा, आणि तो आपण भाग नंतर बघणार आहोत. परंतु आज इच्छापूर्तीचा विचार करत असताना आपण जे भाग बघतोय ते आपल्याला शरीराची, म्हणजे बॉडीमध्ये सिस्टीम्स आहेत, सिस्टीममध्ये सेल्स आहेत, प्रत्येक सेलला एक स्पेसिफिक इम्पॉर्टंट असं कार्य दिलेलं आहे शरीरामध्ये, आणि त्याला त्या कार्याप्रमाणे काम करावं लागतं. आता हे जे सेल आहे, हा सेल आहे इंडिव्हिज्युअल युनिट असल्यामुळे एव्हरी सेल हॅज ए माइंड, म्हणजे इट हॅज डिझायर टू लिव्ह हॅपीली. तो शरीरात तुमच्या आलेला आहे, त्याला त्याचं काम करायचं आहे, परंतु चांगल्या पद्धतीने राहायचं आहे पण. आणि जेव्हा माणसाच्या मनाची जी सेन्शुअल किंवा इगो सिस्टीम आहे ती जेव्हा ह्या चुकीच्या पद्धतीने वागायला लागते, म्हणजे वर्तनात बदल होतो, त्यावेळेला कॉन्फ्लिक्ट बिटवीन ऑर्गनायझिंग माइंड अँड अदर माइंड इज अ डिसीज. म्हणजे शेवटी ती मन सहन करतात, परंतु एक त्या सेल्स माइंडना अशा पद्धतीने एक स्टेज येते की आता नाही शक्य सहन करणं. म्हणजे समजा ते स्मोकिंगचं उदाहरण बघितलं तर जी आपली घशातली जी काही सेल्स असतील किंवा श्वासनलिकेच्या सिस्टीम मधले सेल्स असतील ते काही मर्यादेपर्यंत सहन करतात, परंतु जेव्हा त्यांना अशक्य होतं त्यावेळेला मग तो कॉन्फ्लिक्ट होतो ऑर्गनायझिंग माइंड, आणि मग माणसाला डिसीज होतो. शरीराचा अशा पद्धतीच्या आरोग्याचा विचार हा माझ्या तरी माहितीप्रमाणे मनशक्तीमध्ये झालाय तसा अजून कुठे झाल्याचं मला माहित नाही, म्हणजे असू शकेल परंतु कुठे. आणि ह्या पद्धतीने आपल्या इंटरनल समतेचा विचार आणि बाह्य समतेचा विचार आणि विश्व नियमांचा विचार, आता हे ऑर्गनाइज माइंड जे आहे, मन आहे, त्याला सत्ता, संपत्ती, कीर्ती, प्रतिष्ठा, नंतर वेगळ्या वेगळ्या चांगल्या सवी, चांगले स्पर्श, चांगले, हे सगळं त्या मनाची गरज आहे, कॉर्पोरेट माइंडची गरज आहे. आणि जिथपर्यंत ते चांगलं आहे तिथपर्यंत सहनशील आहे, तिथपर्यंत आपल्या शरीराचं श्वास याला साथ देत असते. परंतु हा जर का कॉन्फ्लिक्ट झाला तर आरोग्य जातं, आणि आरोग्य गेल्यानंतर मग तुम्हाला सुख मिळणार नाही. म्हणून एकीकडे आरोग्याचा विचार करत असताना आपल्याला मनाचाच विचार करावा लागतो, आपल्याला स्वभावाचा विचार करत असताना मनाला शिक्षण द्यायला लागतं. आणि अशा पद्धतीने ह्या पद्धतीने जर का आपण लाईफस्टाईल मोल्ड केली, म्हणजे त्यासाठी उपाय जे दिलेले आहेत ते लक्षात घेऊन आता आपण सध्या आउटलाईन बघतोय. आणि हे सगळं करत असताना सुरुवातीच्या पाठामध्ये आपण कालच्या मागच्या पाठामध्ये आपण बघितलं की एक पाऊल असतं, ते पाऊल असताना एक पाऊल उचललं जातं आणि एक पाऊल जमिनीवर टेकलं जातं, तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो. दोन्ही पायाला हवायचं असतील तरी आपण पुढे जाणार नाही, दोन्ही पाय जमिनीवर असणार. तर एक पाऊल रेस्ट आणि एक पाऊल गतीत, एक पाऊल रेस्ट एक पाऊल गतीत, अशी प्रगती होत असते. तशी जीवनामध्ये सुद्धा गती आणि शांतीमुळे प्रगती होत असते. आणि म्हणून आपल्या शारीरिक आरोग्याचा, मानसिक आरोग्याचा विचार करत असताना आपल्याला थोडी शांतीची सवय लागायला पाहिजे, आणि म्हणून थोडासा ध्यानाचा अभ्यास, असा हा सगळा विचार याच्यामध्ये इच्छापूर्ती यामध्ये केलेला आहे.
अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तरी मनाचा विचार आहे, शरीराचा विचार आहे. शरीराचा विचार करत असताना शरीराचा अत्यंत सूक्ष्म घटक आहे, त्या घटकाचा सुद्धा विचार आहे. आणि मनाचा विचार करत असताना मन ज्या ऊर्जेपासून, विश्व ऊर्जेपासून बनलेलं आहे, त्या विश्व ऊर्जेच्या नियमांचाही विचार आहे. अशा पद्धतीने पिंडी ते ब्रह्मांडी असा सगळा विचार करून आपल्याला ह्या इच्छा पूर्तीचा मार्ग स्वामीजींनी सुचवलेला आहे. आणि तो एकीकडे विज्ञानाचा विचार करतं, एकीकडे अध्यात्माचा विचार करतं, आणि दोन्हीची उच्च तत्व घेऊन त्याचा समन्वय करून त्या शास्त्रज्ञांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आपण विचार करणार आहोत. होप समजलं असेल. मी आत्मचिंतन प्रार्थनेकडे वळतो. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून शेवटची प्रार्थना आहे. आणि हे चिंतन जे आहे, चिंतन आपल्याला सगळ्याचा सार देत असतं या सगळ्या आपल्या अभ्यासातलं. म्हणून आपण या प्रार्थनेचा आपण उच्चार करतो. आणि म्हणून आपण सुद्धा ही प्रार्थना करत असताना त्या अर्थाकडे लक्ष द्या. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व आजवर मी जसा वागलो तसं बनलं आहे. माझ्या यापुढल्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ही शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. सर्वांना वंदन. हरिओम.